नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे कावेरी यशला आणण्यासाठी घराच्या बाहेर निघालेली असते. यश हा आता फॉरेन लंडनला गेलेला आहे आणि तो लंडनवरून येणार आहे हे ठरलेलं असतं. त्यामुळं घरातल्यांना कावेरीने सांगितले की मी जाते, यशला घेऊन येते. आता कावेरी तर निघालेली आहे. एक महिना झालेला आहे यश जाऊन. खरं तर यश देवाघरी जाऊन 1 महिना झालाय. घरातून तो लंडनला जाणार आहे म्हणून बाहेर पडलेला होता. आणि इकडे यशचा मोबाईल सुद्धा कावेरीकडे असतो आणि त्याच्यावर घरातून मेसेज येत असतात. कावेरी मात्र त्या मेसेजला रिप्लाय देत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती रडत असते. ती म्हणत असते की काय करून बसलीये मी, हे सगळं काय होणार आहे, या सगळ्यातून मी कसा मार्ग काढणार आहे, हा एकच प्रश्न कावेरीच्या समोर उभा असतो. आणि कावेरी मात्र विचारत असते. कावेरी म्हणते की काय करू, 1 महिना झाला यशला जाऊन, मी अजूनही घरात ही गोष्ट सांगितलेली नाही. मी घरातल्यांना कसं सांगणार आहे, कसं कन्व्हिन्स करणार आहे, ही गोष्ट जेव्हा मला कळेल तेव्हा काय वाटेल, हे तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेवढ्यातच डॅशिंग एंट्री घेत युग तिथं आलेला असतो. आणि युग तिला म्हणतो की तू माझ्याबद्दलच विचार करते ना, यशची खूप आठवण येते ना, लक्ष्मी, देवी लक्ष्मी, खरंच मी जी ऑफर दिली ना ती स्वीकार, विचार करते ऑफरचा, असं म्हणत युग तिच्या पुढे हात जोडून उभा असतो. कावेरी म्हणत असते काय चाललंय तुझं, तुला कळत नाहीये का, एकदा सांगितलेलं, माझ्या यशची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही, असं स्पष्टपणे कावेरी ओरडून युगला सांगू लागते. परंतु इकडे युग मात्र ऐकायला तयार नसतो. युग कावेरीच्या पुढे नखरे करतच असतो. तो म्हणत असतो की तुझं काम सोपं होणार आहे, तू फक्त मी जे काय सांगतोय ना ते ऐक, ते जर केलं ना तरच सगळं व्यवस्थित होणार आहे, असं युग कावेरीला सांगू लागतो. परंतु कावेरी मात्र ऐकायला तयार नसते. कावेरीला युगचे हे पटतच नसतं. कारण युगने कावेरीला सांगितले की 2 कोटी रुपये द्यायचे, मी यश बनून त्या घरात येईल, कोणाला संशयही येणार नाही, असं त्याने सांगितलेलं असतं. पण कावेरीचं मन तिला सांगत असतं की नाही कावेरी, आता फसवणूक करू नको, आता खोटेपणा करू नकोस, जर पुन्हा असं झालं तर खूप अवघड होईल, कारण घरातले तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता तर त्यांच्या मुलाचा प्रश्न आहे, या सगळ्यातून काय करणार आहेस, हे सगळं कावेरीच्या पुढे असतं. आता मात्र इकडे ते कावेरी त्याला म्हणते की तू बाजूला हो आणि स्वतःच निघून जाते. तेव्हा मात्र युग म्हणतो की मला बाजूला हो म्हणाली, मला निघून जा म्हणाली आणि स्वतःच गेलेली आहे. तो म्हणतो की थोडे दिवस, एकदा का मी सुपरस्टार झालो ना की मग फक्त माझ्याकडे ऑटोग्राफ मागायला यायचं, दुसरी कोणतीच गोष्ट मी देऊ शकणार नाही, असं त्याचं बोलणं सुरू असतं. इकडे कावेरी आता मोहितकडे येते. पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. मोहित तिला म्हणत असतो की कावेरी 1 महिना झालं जाऊन, परंतु अजूनही कोणताच मार्ग मिळालेला नाही. काहीही झालं तरीही या कोणत्याच गोष्टीचं उत्तर आपल्याकडे अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळं पुढे काय करायचं ठरवलंय हे तू सांग, कारण अजूनही घरामध्ये ही गोष्ट कोणाला सांगितली गेलेली नाही, असं इकडे मोहित कावेरीला म्हणत असतो. परंतु कावेरी मात्र आता पाहत असते. आता यशचं डेथ सर्टिफिकेट मिळालेलं असतं. ते डेथ सर्टिफिकेट कावेरीच्या हातात असतं आणि त्याचबरोबर कावेरी मात्र एका वेगळ्याच विचारात असते. ती म्हणत असते की काय करू, यशचं डेथ सर्टिफिकेट मिळालंय म्हणजे आता यश नसल्याची सगळीकडे नोंदही झालेली आहे, म्हणजे कागदोपत्री नोंद झाली आहे. घरातल्यांना अजूनही माहिती नाहीये की काय झालेलं आहे. इकडे कावेरी त्याच गोष्टींचा विचार करू लागते. कावेरी मोहितला म्हणत असते की आज 1 महिना झाला यशला जाऊन, परंतु अजूनही कोणत्याच गोष्टीचं काहीच लॉजिक लागत नाहीये. नक्की काय झालेलं आहे, घरातल्यांना कसं सांगणार आहे मी, गेली 1 महिना झालं. जेव्हा ते सगळेजण मला चिडवत असतात तेव्हा मला त्रास होतो. त्यांना असं वाटतं की यश नाहीये म्हणून मी नाराज आहे, किंवा यश लंडनला गेलाय म्हणून मी त्याच्या आठवणीत उदास असते, असं त्यांना वाटत असतं. जेव्हा त्यांना कळेल की माझं उदास असण्याचं कारण काय आहे, जेव्हा त्यांच्या समोर सत्य येईल तेव्हा मी कसं तोंड देणार आहे, असं इकडे कावेरी बोलते. तेव्हा मात्र कावेरीवरती माने ठेवलेला विश्वास, इकडे माने कावेरीला जे सांगितलंय, घरातले सगळे खूप आनंदात आहेत का यश येणार आहे, यशमुळं सगळं घरातलं वातावरण खुश आहे. परंतु इकडे मात्र कावेरीला आता त्रास होत असतो. कावेरीला कळत नसतं की काय करणार आहे मी, या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे, एवढाच प्रश्न कावेरीच्या पुढे उभा असतो. तिला कळत नाहीये की
मी सगळ्यांना कसं सांगणार आहे, घरातल्या सगळ्यांशी कसं फेस करणार आहे, हेच तिच्या डोक्यात सुरू आहे. इकडे मात्र कावेरी स्पष्टपणे सांगत असते. परंतु मोहित तिला म्हणतो की मग काय करायचं ठरवलेस तू? आता तरी सांगावं लागणार आहे. किती दिवस ही गोष्ट लपवून ठेवायची आहे? तेव्हा मात्र कावेरी विचार करते आणि मग ती म्हणते की एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. मोहित म्हणतो, सांग ना, काय झालंय? तेव्हा कावेरी म्हणते की यशसारखा दिसणारा सेम मुलगा मला आज दिसला आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो. यशसारखा दिसणारा मुलगा? तेव्हा तो म्हणतो, काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा कावेरी सांगत असते की एका ठिकाणी शूट सुरू होतं आणि मी रस्त्यातून जात होते आणि ती ओढणी तिच्या तोंडावर आलेली, मग त्यानंतर त्याचा तो परफॉर्मन्स, तो ॲक्टर आहे, हे सगळं कावेरी मोहितला सांगत असते. तेव्हा मोहित म्हणतो, काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा कावेरी सांगते की हो, त्या मुलाने ना मला 2 कोटींची ऑफर दिली. तो यश बनून आपल्या घरी यायला तयार आहे आणि त्याचबरोबर तो 2 कोटी रुपये मागत आहे. आता मात्र मोहित म्हणतो की काय, मग काय हरकत आहे? म्हणजे विचार कर, मासाठी जर विचार केला तर सगळं चालू शकतं ना, असा विचार कर ना, असं मोहित कावेरीला सुचवतो. कावेरी म्हणते की नाही, याच्या आधी मी त्यांच्याशी खोटं बोललेली आहे, त्यामुळे एवढा त्रास झालेला आहे की आता मला पुन्हा खोटं बोलायचं नाहीये. आणि जर मी पुन्हा खोटं बोलली तर त्याचे खूप मोठे प्रॉब्लेम, त्याच्या अडचणी मला फेस कराव्या लागतील. एकदा माझ्या बाबतीत झालंय, कारण मी एकदा खोटं बोलल्यामुळं काय परिणाम झालेला आहे तो मी भोगलेला आहे. माने तर माझ्यासोबत बोलणं सुद्धा बंद केलेलं होतं, असं कावेरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आणि मोहित बोलत आहेत तेवढ्यातच इथं एंट्री होते, ती म्हणजे युगचे. युग आता हवालदाराचे कपडे घालून आलेला असतो. कावेरी आणि मोहित दोघंही तिथं बोलतायत तेव्हा तो येतो आणि रिपोर्टिंग सर असं म्हणत रिपोर्टिंग करू लागतो. आता हे ऐकल्यानंतर कावेरीलाही धक्का बसलाय. कावेरी म्हणते, तू इथे माझा पाठलाग करत आलेस? आणि आता त्याच्या एंट्रीने त्याच्याकडे पाहतच मोहित मात्र उभा राहतो. तेव्हा तो म्हणतो की खरंच तुम्ही जो सल्ला दिलाय ना देवी लक्ष्मीला, तो लाख मोलाचा आहे, असं तो सांगू लागतो. मोहित अगदी थक्कपणे त्याच्याकडे पाहत आहे, कारण तो सेम टू सेम यश आहे. त्याच्यात अजिबात बदल नाही. दिसणं पूर्णपणे यशसारखं आहे, पण कावेरी म्हणालेली असते ती गोष्ट बरोबर आहे. दिसणं असून उपयोग काय आहे? त्याच्या वागण्यामध्ये कुठंच यश नाहीये. यशची जागा तो कधीच घेऊ शकत नाही, असं कावेरी इकडे विचार करत असते. तेव्हा मात्र मोहित त्याच्याकडे पाहतच राहतो. तो म्हणतो की काय, कसं आहे, कशी वाटली आपली ऍक्टिंग? मग कावेरी त्याला विचारते, तू इथं कसं काय आलास? तेव्हा सांगू लागतो की कसं आहे माहितीये का, बाहेर कोणाला संशय आला नाहीये माझ्या ऍक्टिंगवरती. त्यांनी कसलाही विचार न करता मला आत सोडलं, कारण नवीन जॉईनिंग आहे ना माझं, असं सांगितलं मी. आणि मी सांगितलेल्या ऑफरचं काय देवी लक्ष्मी? तेव्हा मोहित म्हणतो की तिचं नाव कावेरी आहे. तेव्हा म्हणतो यश की नाही, माझ्यासाठी ती देवी लक्ष्मी आहे, कारण त्याच्यासाठी पैसा महत्वाचा आहे, तर पैशासाठी ती देवी लक्ष्मी आहे, असं इकडे तो सांगू लागतो. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मोहित आणि त्याचबरोबर कावेरी. आता यश पुन्हा त्याची ऍक्टिंग सुरू करतो, म्हणजे युगने त्याची ऍक्टिंग सुरू केलेली असते. तो वेगवेगळ्या नकला करून दाखवत असतो. तेव्हा तो म्हणतो की मी ना यशची अशी ऍक्टिंग करील ना, कोणाला संशय पण येणार नाही, म्हणजे सगळेजण पाहतच राहतील, कोणाला कळणार पण नाही, असं म्हणत तो कावेरीकडे सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण कावेरी मात्र ऐकायला तयार नसते. कावेरीने ठरवलंय की नाही, एकदा मी नाही म्हटलंय ना की मी त्याला घेऊन नाही जाणार. तेव्हा मात्र आता तेवढ्यातच एवढी तो ऍक्टिंग करतो की ह्या दोघांना आत टाका. त्याच वेळी हवालदार तिथे येतात आणि त्यांना ती ऍक्टिंग खरी वाटते. आता यशच्या हातामध्ये तिथे काठी असते आणि त्याच वेळी इकडे मोहित त्याच्या हाताला टच करतो. तेव्हा तो जोरजोरात हसायला लागतो. मोहितला आणि कावेरीला कळत नाहीये की याला हसायला काय झालं आणि हा असा इतका हसायला का लागलेला आहे. तेव्हा मात्र हे दोघंही पाहत असतात आणि मग तो सांगू लागतो की नाही, माझा लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहे. मला कोणी टच केलं की मला खूप गुदगुली होती आणि खूप हसू येतं. हां, 2 व्यक्ती सोडून, एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे माझी गर्लफ्रेंड. यांनी जर केलं तर मला काहीच होत नाही, असंही तो सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की बास झालं आता, निघ आता तू, खूप झालंय तुझं, तुला मी किती वेळा सांगितलं माझा पाठलाग करत इथंपर्यंत यायची गरज नाही. तेव्हा मात्र युग तिला सांगू लागतो की माझ्या ऑफरचा स्वीकार कर. मी तुला ऑफर दिली आहे ना,
बघ एकदा माझ्या ऑफरचा स्वीकार करून, काय वाटतं तुला ते, असं तो सांगत आहे. तेव्हा कावेरी म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही, असं म्हणत त्याला जायला सांगत असते. परंतु मोहितला मात्र कावेरीचं हे बोलणं काही पटत नाही. इकडे मा त्याचबरोबर सगळेजण बसलेले असतात. मा इकडे विद्याला म्हणते की काय ग विद्या, झाले ना स्वयंपाकाचं सगळं, का मदत लागते तुला? तेव्हा विद्या म्हणते नाही मा, सगळं झालेलं आहे, अगदी यश भाऊजींना आवडतं तसं. मग सगळ्यांच्या यशच्या आठवणी सुरू झालेल्या असतात. यशला बाहेरचं कधीच काही आवडायचं नाहीये, म्हणजे त्याला आपलं घरातला मक्याच्या पोह्यांचा चिवडा, त्याचबरोबर लाडू आणि रोजचं साधं जेवण, वरण भात वगैरे हे सगळं चालायचं. पण बाहेर जाऊन कधीतरी काहीतरी खाईल असा हट्ट त्याने कधीच केलेला नाही, असं मा सांगत असते. पौर्णिमा म्हणते, त्याचबरोबर यमुना म्हणते की हो, मलाही आठवतंय, कारण यशने तसा हट्ट कधीच केलेला नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं चालू असतं तेव्हा तिथं असलेल्या अमृताला मात्र राग येऊ लागतो आणि ती म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, यांचं यश यश यश, वैताग आला नुसता या लोकांचा, असं म्हणत ती चिडलेली असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मा सुद्धा वैतागते. मा म्हणते तुला काय झालंय? तेव्हा ती म्हणते 100 वेळा नाव झाले आत्ताच्या आत्ता 15 मिनिटामध्ये, काय हे सगळं यश 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 चालू आहे? कारण मा स्वेटर विणलेला असतो यशसाठी आणि आता टोपी सुद्धा विणत असते, कारण यशला घरचा स्वतः माने विणलेला स्वेटर आवडत असतो, म्हणून मा यशसाठी हे सगळं करत असते. तेव्हा ती म्हणते की काय चाललंय तुमचं, मगापासून मी ऐकते फक्त यश पुराणच चालू आहे, कळत नाही का तुम्हाला? आहे का तो, कधी येणार आहे, झालंय तुमचं कोणाचं बोलणं? तेव्हा विद्या बोलायला सुरुवात करते की हो, त्यांचे मेसेज येतात आणि आम्ही बोलतोय त्यांच्याशी. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता मोहित आणि कावेरी. मोहित म्हणत असतो की बघ कावेरी, विचार कर, म्हणजे तो मुलगा तरी मला सध्या तरी योग्य वाटतोय. तेव्हा कावेरी म्हणते नाही मोहित जिजू, तुम्ही विसरताय, अहो कसं शक्य आहे, आधी आपण खोटं बोललेले होते, मी त्याचे परिणाम मी भोगलेत, माने माझ्याशी बोलणं टाकलं होतं, आता तर त्यांच्या मुलाचा प्रश्न आहे आणि एवढी मोठी गोष्ट मी कशी लपवून ठेवू, असं तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि इकडे मात्र मोहित तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु इकडे तिला कोणतीच गोष्ट पटत नाहीये. तिचं फक्त एकच सुरू आहे की नाही, आत्ता मी कोणतीच गोष्ट करणार नाही, कारण या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच तिने एवढा मोठा राडा आता नको असं सांगत असते. त्याच वेळी इकडे कावेरीच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की घरातल्यांना कसं सांगायचं. आज 1 महिना झालेला आहे आणि घरातल्यांपासून ही गोष्ट इतके दिवस लपवून आपण ठेवलेली आहे. जेव्हा घरातल्यांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. इकडे मात्र आता मा बोलत आहेत आणि अमृताला सांगत असतात. अमृता म्हणते माझ्यावर ओरडून काहीच होणार नाहीये, कारण माझ्या बोलण्याने वागण्याने या घरामध्ये कोणाला काही फरकच पडत नाहीये. कारण इथे तुम्हाला फक्त जे वाटत असतं ते म्हणजे यश आणि कावेरी यांचं वागणं. मला एवढं बोलण्यापेक्षा, माझ्यावर ओरडण्यापेक्षा विचार करा ना, कारण यश लंडनला गेलाय, कुठे जंगलात नाही गेलेला की जिथे नेटवर्क नसायला. परंतु यशने एकदा तरी फोन केला का तुम्हाला? झालंय का तुमचं कोणाचं बोलणं? तेव्हा मात्र मंदा इकडे विद्या सांगू लागते की आम्हाला मेसेज येतात त्यांचे आणि आम्ही बोलतोय मेसेजवरती. तेव्हा ती म्हणत असते की मेसेज कोणीही करू शकतं, परंतु बोलणं झालंय का? नाही झालं ना, म्हणजे विचार करा तुम्हीच काय बोलताय ते, कारण त्यांच्या दोघांमध्ये बोलणं चालतंय असं कावेरी तुम्हाला सांगते. त्याचा मोबाईल बिघडलाय, सगळं मला मान्य आहे, पण ह्या गोष्टींचा कधी विचार केलाय का की मेसेज कोणीही करू शकतं? इतक्या दिवसांमध्ये आतापर्यंत असं कधी झालेलं आहे का मा की तुम्हाला यशने कॉल केलेला नाही? तेव्हा मा सुद्धा पाहत असतात. तेव्हा ती म्हणते की ती कावेरी आहे ना, ती तुम्हाला फसवते, कारण तिनं तुम्हाला सगळ्यांना खोटं सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजेच कावेरी जी तुम्हाला खोटी आशा दाखवते ती वेगळीच आहे, कारण तिच्या डोक्यात जे सुरू आहे ना त्या पद्धतीने तिने तुमच्याशी बाजू मांडत असते. तेव्हा मात्र यमुना म्हणते की हो मा, आपल्या यशशी कोणाचंच बोलणं झालेलं नाही, हे म्हणते ते पण मला पटतंय, असं ती सांगू लागते. सगळेजण आता विचार करत आहेत, म्हणजे घरात वादाची ठिणगी टाकायचं काम अमृताने केलेलं आहे, कारण तिला त्याच गोष्टी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. इकडे अमृता म्हणत असते विचार केलाय का मा? बघा तुम्ही, मला जे काय म्हणायचं आहे ना ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण
अशी कोणती गोष्ट आहे की तो लंडनला गेलाय? कुठे जंगलात वगैरे नाहीये की तिथून तो कॉल करू शकणार नाही. पण त्याने केलाय का कॉल? अहो, दुसरं कोणाचाही मोबाईल घेऊन तो कॉल करू शकला असता, तरीही त्याने कॉल केलेला नाही. एवढ्यावरून अंदाज घ्या ना तुम्ही. मा म्हणते बाद झालं आता. यश बद्दल जर काही बोललीस तर या घराच्या बाहेर धक्के मारून काढेल, कारण आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तुझं, असं मा तिला सांगू लागतात. परंतु तिला मात्र ऐकायचंच नाहीये. आणि मग माने तिच्यावरती हात सुद्धा उचललेला आहे. पण ती मात्र एकच गोष्ट धरून बसली की सांगा, आज कुठे गेली कावेरी तुमची? नाही, असायला पाहिजे होती ना. आता एवढं सगळं तयारी झाली पण आली का कावेरी? आज ती एक गोष्ट लपवण्यासाठी गेलेली आहे आणि तिने ती गोष्ट म्हणजेच यशच्या बाबतीतली असणार आहे. इकडे कावेरी मात्र पोलीस स्टेशनवरून निघालेली असते. तिच्या डोक्यातले विचार काही केले थांबत नसतात. आणि इकडे अमृताचं जे बोलणं आहे त्यामुळं मा सुद्धा चांगलीच वैतागलेली असते. आणि त्याचबरोबर मा म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे आणि यश येणार आहे मला माहिती आहे. माझा कावेरीवर पूर्ण विश्वास आहे, असं मा आवर्जून सांगू लागते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कावेरी विचार करत आहे, मा चिडलेली आहे आणि मग कावेरी आली आहे आणि मा कावेरीला विचारते की का का केलंस तू असं? का लपवलंस माझ्यापासून? कोणी अधिकार दिला होता तुला हे सगळं करण्याचा? पुन्हा ती चूक केलेली आहे, असं म्हणत मा कावेरीला ओरडत आहे. आणि कावेरी मात्र शांतपणे माझं बोलणं ऐकून घेत असते, कारण चूक ही कावेरीची झालेली आहे. आणि त्यामुळं कावेरीने या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.